कसं करायला बघ. तर मी गेले 28 मिनिटं 30 सेकंद माझ्या मित्राशी बोलत बसलोय. पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, दंगा करू नको. हा आहे माझा मॅथ्सचा पेपर, जो की मला राग आला म्हणून मी चुरगळलेला. मी तिथंच टाकून येणार होतो चुरगळून, कारण काही उपयोग नाहीये. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पहिल्यांदा मी माझा ब्लॉग असा चालू करतोय. अँड जर तुम्ही माझा शॉर्ट बघितला असेल तर नाही, काय करत नाही बाळ तुला. हे मांजर कालच आलं होतं, हे आज परत आलं दूध मागायला सकाळी. हे कालच रात्री आलं होतं. अँड आज आहे बाय द वे 26 जानेवारी. अँड उद्यापासून आमचे एक्झाम्स आहेत आणि आम्ही अभ्यास करत बसलेलो. हे आलं इथं. आणि एक काकू पण आल्यात आमच्याकडे. ते काय मोत्याचं, ताटाच्या बाजूचं, दिव्याच्या बाजूचं विकायला, म्हणजे आईनेच बोलवले, आपल्याला पाहिजे. सो आता आम्ही ते पण बघतोय. आणि हे इथं ते म्याव म्याव करायला आहे. आणि हे आता फ्रेंडली झालंय आमच्याशी, काय करत नाही मला. पूर्ण संपलंय. अजून पी बाबू, अजून आहे यात, अजून आहे, अजून आहे, पी पी. अरे अजून आहे, पी. हे त्याला धर, असू दे. हे अजून आहे बघ, पी. वाकडं कर जरा, वाकडं कर, पी. टाकून दे मग आत्ताच, ते त्याला मुंगायला लागते तुला. हे रात्री नव्हतं ना, मी रात्री बघितलं, रात्री नव्हतं. पाणी देते, दूध वत पाणी भरून दे. इथं झोपलेला पाणी मध आणि दूध दे त्याला. ते 2 पिवळे 3 लाल, एकच आहे पांढरा. ते आपल्या इथलं दाखवतील श्रीराम. 6.5 hours later. हाय गाईज, तर मी आता आलेलो आहे खाली. आणि आता मी चाललोय आमच्या घराची, म्हणजे की जी प्रथा मी चालू केली ती पूर्ण करायला चाललोय. काय तर खायला चाललोय. येस, मी बिडेशाळेला पण गेलो होतो आणि आता पण चाललोय. आणि माझ्यासोबत रुंजी आहे आणि ती यायची अजून. सो मी इथं गार्डनमध्ये थांबलोय, कारण इथं पाणी बदलंय आणि मला फार छान वास यायला आहे मातीचा. सो आय एम टेकिंग द अरोमा. जरा जास्तच व्हायला, जाऊया तिथनं. नाही गे. हाय गाईज, तर आज माझा फर्स्ट पेपर झालेला आहे. आणि आज आता सायन्स आणि इंग्लिश बाय द वे, आणि उद्या आहे हिस्ट्री. आणि हे असं चालू राहणार आहे, कारण सकाळी मला जायला गडबड होती आणि वरनं परत रिवाईज करायचं असतं. अँड आता हे मांजर परत आलं आहे. आम्ही त्याच्यासोबत मज्जा केली ती. खाली कडी घालून आलो आम्ही खालच्या गच्चीला, पण तरी पण ते तिथंच बसले. रुंजी सरक, तरी पण ते तिथंच बसले. आणि उद्या बाय द वे माझा आहे हिस्ट्री. आणि हिस्ट्रीमध्ये मला जरा आवडत नाही हिस्ट्री. आय डोंट लाईक, कारण आय डोंट नो व्हाय. मी सायन्स करतोय पण मला हिस्ट्री आवडत नाही. हिस्ट्री पण बाय द वे अवघड आहे, 7वीचं 7th स्टँडर्डचं. आणि ही त्याच्याबरोबर खेळायला लागली आहे. हिचा आज होता इंग्लिशचा पेपर आणि उद्या आहे EVS 1चा पेपर. पण तरी पण हिला काय वाटत नाही, ही सिम्पली त्याच्यासोबत खेळत बसली आहे. आणि ते रोज रोज यायलंय, ते 3 दिवस झाले यायलंय. आज तसं 4था दिवस आहे, कारण त्याला एकदा खायला दिलं की ते सारखं येतंय. आलं का, कसं करायला बघ. तर मी गेले 28 मिनिटं 30 सेकंद माझ्या मित्राशी बोलत बसलोय. सो आता माझा फुल्ली वेळ गेलाय. मला आता पाठ करायलाच जायचंय, त्यामुळे तिथं मांजर तिथंच आहे माझ्या बाजू, तिथंच बसले, कोपऱ्यात बसले. राहू दे, ओढच राहू दे. सो तर आता मी चाललोय पाठ करायला. अँड डायरेक्ट आता आपण नंतर 2 hours later. सो तर मी आता आलोय गच्चीवरती माझा अभ्यास करायला. आणि खाली माझा अभ्यास सुरू आहे. आणि ही पण मध्ये मध्ये काय यायले माझ्या बरोबर. असं कोण बाजूला असलं की पाठच होत नाही माझ्याकडनं. काय आता माझा दुसरा लेसन चालू आहे,
मला 3 लेसन करायचे आहेत आणि एक सिविक्सचं लेसन करायचं आहे. मला 4 करायचे आहेत, माझे 2 राहिलेत. त्यामुळे मला अजिबात डिस्टर्ब करू नको. तिकडं बस, मी बसलो इथं. नाही तिकडं बस, तिकडं बस. मी घेऊन जात टेकायला तिथं बस. ऑलरेडी नो की काहीतरी खायला आणल्याशिवाय एक्झामच्या आदल्या दिवशी रात्री मला उद्याचा पेपर चांगलाच जात नाही, दुसऱ्या दिवशीचा. सो आता मी पैसे घेतलेत आणि आता मी चाललोय आईस्क्रीम आणायला. कारण आमचं हे ठरलेलंच असतंय, रोज हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. दंगा करू नको. The next day. आज मी आजचा सुद्धा पेपर देऊन आलेलो आहे आणि आता वाजले आहेत 5:45 आणि मी परत कालच्यासारखं वर आलोय आणि आता असं जर असं ब्ल्यूश झालं सगळीकडे छान. सो असं वर एकट्या बसल्यावरती पाठ होतो. सो मी वरती आलोय आणि सी माझं आज पण मी इथे इतका पसारा घेऊन बसलोय आणि काय करू मी मला कळलं नाही. कारण त्या मॅथ्स आहे, मॅथ्स मला येतोय पण आजचा पेपर मला अवघड गेला, अजिबात सोपा नव्हता. कारण निम्मे प्रश्न त्यातले अवघडच होते जे की मला येत नव्हते. आणि कारण करणार जर मी किती आहे, मला त्या व्हिडिओजमुळे मी शाळेच्या एक्झामकडे अजिबात लक्ष दिलं नाही आहे. पण तरी मला इंग्लिश आणि सायन्सचे चांगले गेले. पण आतापर्यंत सगळ्यात जास्त अवघड मला हिस्ट्रीचा केला आहे आणि उरलेत ते सगळे मला सोपे जाणारच आहेत, जे की आहेत मराठी, हिंदी, मॅथ्स. हेच आहेत सगळे जे की मला जाणार आहेत सोपे. सो या आता मी तर काहीच आता मी क्लासला जाऊन आलेलो आहे तबल्याच्या आणि हिच्या हाताला इथं लागलंय काय तर पेन्सिल घुसले इथं सी इथं. आणि मगाशी ही इतकी रडायला ती काढताना, पण तरी निघाला नाही त्यात अर्जुन तसं. आणि सी आता इतकं हसायला लागले, बोलायला लागले, इतकं रडायला ती आधी भॅ 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 मम्मी 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 आई 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 हा असं करून रडायला ती, ह्याच्यापेक्षा वर्ष रडायला ती. सो आता हिचा उद्या आहे मॅथ्सचा पेपर आणि माझा मी ऑलरेडी सांगितलाय मॅथ्स आणि मराठी आणि मी माझा परत अभ्यास घेऊन बसलेलो आहे. आणि हा ब्लॉग असाच आहे, तुटका फुटका मी जाऊन आलोय करून आलोय कारण मला प्रॉपर करायला वेळ मिळत नाहीये. सो जेवढं होतंय मी तेवढं करतोय 2-2 मिनिटं लावून. ओके आता ही पण अभ्यास करणार आहे. सो आता डायरेक्ट आपण उद्या भेटूया. The next day. तर गाईज आता मी पेपर देऊन आलेलो आहे आणि हा बघा, हा आहे माझा मॅथ्सचा पेपर जो की मला राग आला म्हणून मी चुरगळलेला आणि आता मी सरळ केलाय हा. कारण माझ्या मित्रांनी काय केलं तर मला येत नव्हतं यातले 2-3 प्रश्न, मग मी विचारलं तर मग त्यांनी मला वेगळं उत्तर सांगितलंय आणि मग परस्पर स्वतःनी बरोबर लिहिलंय जे आहे ते आणि मग बाहेर आल्यावर सांगतात की हां हे ते. सो मला फार राग आलाय म्हणून मी पेपर चुरगळलेला. आता मी सरळ केला इस्त्रीनं. मी तिथंच टाकून येणार होतो चुरगळून कारण काही उपयोग नाही आहे, पण रुंजीला लागणार आहे. सो नंतर प्रॅक्टिसला सो मी आणलाय आणि आता मला फार भूक लागली. सो मी आता खाणार आहे डोसा जो की केलाय. A few moments later. तर मी आजचा पण हे झालंय आणि मी हे आता रांगोळी झाडायलोय. थांब जरा, मी रिव्हर्स व्हिडिओ करणार आहे याचा. आणि माझं उद्या आहे रांगोळी कॉम्पिटिशन. उद्या हिंदीचा पेपर आहे, परवा आहे आणि मला रांगोळी काढायची आहे तिथं. म्हणजे एकतर आपण पेपरवर ड्रॉइंग काढू शकतो किंवा रांगोळी काढू शकतो. मी रांगोळी काढणार आहे आणि मी त्याची आता प्रॅक्टिस करणार आहे. जर आपण ड्रॉइंग काढलं तर त्यात रँक नाही आहेत, रांगोळी काढल्यावर रँक आहेत. सो मी रांगोळी काढणार आहे आणि मी त्याची आता प्रॅक्टिस करणार आहे म्हणजे खडूने काढून. आणि हे मी ऑलवेजली आता शेअर करणार नाही कारण माझे फार कॉम्पिटिटर्स आहेत आणि मी टॉप 3 मध्ये येणारच आहे, त्यामुळे मी माझा आयडिया नाही शेअर करू शकत. त्यामुळे ऑफकोर्स हा व्हिडिओ नंतर येतो त्याच्या. अँड देन मग आम्ही नंतर मार्केटमध्ये आलो होतो कारण एक सुद्धा घरात भाजी नव्हती. तर काय उद्या माझा आहे हिंदीचा पेपर आणि मी इथं हिंदीचं करत बसलोय आणि जरा पसारा झालाय माहिती आहे मला कारण यात माझं आहे, रुंदीचं आहे, सगळंच आहे यात. आणि सो आता आपण डायरेक्ट उद्याच भेटूयात. आता मी रांगोळी वगैरे सगळं आणलेलं आहे आणि सो आता मी जी रांगोळी काढणार आहे ती तुम्हाला
बहुतेक व्हिडिओच्या लास्टमध्ये किंवा जेव्हा मी काढेन तेव्हा मिळेल, कारण बहुतेक मी आता तर नाही काढणार आहे. मी हिंदीचा अभ्यास करणार आहे. उद्याचा पेपर देऊन आल्यानंतर बहुतेक मी काढेन, कारण त्यानंतर आहे. आणि उद्याचा पेपर झाला की फायनली माझे पेपर संपणार आहेत. सो या The next day. सो तर गाईज आज माझा लास्ट पेपर पण झालेला आहे, जो की होता हिंदी. अँड आता मी काढायला लागले रांगोळी. आणि इथं इतकं सारा पसारा पडला आहे. यात पण माझं सगळं मटेरियल आहे आणि हे मला उद्या घेऊन जायचं आहे. कालचा जो बॉक्स होता हा मी नवीन घातला आहे. कालचा बॉक्स होता तो खालनं फाटला आहे वजनं. सो यातलं तर काय जस्ट मला नाही लागणार आहे. हे राहू दे, मी आधी रफ काढून घेतो मग रंगवतो. सी गाईज तर फायनली अशी आली आहे. आणि हे डोळा जरा वाकडा आला आणि मोठा आला आहे. आणि हे इथं काय करायला माहीत नाही. हे हिचं काढायला काय माहिती काय आहे. आणि बिल्डिंग आहे म्हणे. बिल्डिंग दिसते, वेगळ्या वेगळ्या रंगाची खिडकी. तर हे एवढं सुपिरियर नाही माहीत आहे, पण याचे डोळे चांगले आले आहेत. आणि तो डोळा जरा वाकडा आहे, तो माझं मी करतो होतं सर. तर गाईज आता मी एका ठिकाणी आलोय आणि मी कुठं आलोय मी आता सांगणार नाहीये, बिकॉज इट्स अ सरप्राईज फॉर यू, जे की तुम्हाला लवकरच कळणार आहे. आणि सो आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया. तर गाईज माझा आता तबल्याचा क्लास सुटलाय आणि आता मी घरी चाललोय. आणि माझं जे मी काढले रांगोळी त्याच्या बाजूला पण थोडंसं राहिलंय. सो आता तिथं कमळाचं फूल, दिवा वगैरे भरपूर काहीतरी आहे. सो आता मी ते पण काढणार आहे गेल्यानंतर. आणि आता तर मी व्हिडिओ पण करतो सगळे माझ्या तोंडाकडे बघायला. The next day. आज काहीच आहे मेन डे आणि यामध्ये मी सगळं ठेवलंय. हे एक डिश, मोठी कलश काढायला, ही छोटी मिक्स करायला. आणि यात मी रफ स्केच काढलंय. आणि हे काय, हे टाकायचे टूल्स आहेत. आणि सी ही मी फायनली काल काढले. बाजूला कमळ आणि हे एवढं हे नाही आले सुपिरियर, पण मी तिथं आता काढणार आहे. आणि हा डोळा वाकडा आहे, तर डोळ्यात तेवढं सरळ काढायचं. अँड होप चांगली होईल. सो आता जर मला फोटो मिळाला तर मी व्हिडिओमध्ये घालेन. अँड होपफुली मला फोटो मिळालेला आहे रांगोळीचा. अँड दिस इज 1 2 3 सी मी अशी तिथे रांगोळी काढली. रँक तर अजून अनाऊन्स केले नाही आहेत, पण मला कुणाकडनं तर कळलंय की आय हॅव गॉट फर्स्ट रँक. तिथं मला सोडून बाकी सगळ्यांनीच मोर काढला होता. सो फर्स्ट मी आहे आणि बाकीच्या 2 ज्या मुली आहेत त्यांनी पण मोरच काढले. अँड देन मग नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही गेलो होतो एका कुणाला तर सरप्राईज करायला, जे की तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेल. आणि आता मी करणार आहे थोडंसं सरप्राईज. आता आवाज जातोय का नाही. So let's see.